सहावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खमंग, कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारे पालक मसाला पापड बनवून दाखवणार आहे. तुम्हालासुद्धा जर का त्या जुन्या पद्धतीने हे पालक पापड बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला गॅसवरती मोठी आणि जाडबुडाची कढई ठेवायची आहे. आता यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल आता आपल्याला अशा प्रकारे ब्रशनं कढईला छान लावून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने देखील कढईला तेल लावून घेऊ शकता. तुमच्याकडे जर अशी कढई नसेल ना, तर तुम्ही मोठं आणि जाडबुडाचं पातेले देखील इथे वापरू शकता. आता कढईला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 7 वाटी पाणी घालायचं आहे. पाणी मोजण्यासाठी तुम्ही ग्लासचा देखील वापर करू शकता, पण इथे आपल्याला पाणी मोजूनच घालायचं आहे. तिथे मी टोटल 7 वाटी पाणी या कढईमध्ये घातलेलं आहे. आता आपण काय करायचं, गॅस चालू करायचा आहे. सुरुवातीला आपण गॅस बंदच ठेवला होता. आता गॅस चालू करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर तो पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. आता 1 चमचाच आपल्याला पापड खार घालायचा आहे. हा पापड खार तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल. आता पाणी आपण छान हलवून घ्यायचं आहे आणि या पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे फुल गॅसवरती. तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी यायला लागली आहे. अशी उकळी आल्यानंतर आपल्याला हे पाणी 1 मिनिटभर असंच उकळू द्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. आता आपल्याला यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. आपण ज्या वाटीने पाणी मोजून घातलं होतं ना, त्याच वाटीने आपल्याला अगोदर 1 वाटी रवा मोजून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर आता हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचा आहे. एका हाताने रवा सोडायचा हळूहळू आणि दुसऱ्या हाताने हा रवा आपल्याला यामध्ये मिक्स करत जायचं आहे, म्हणजे या रव्याच्या गाठी होत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण रवा मी या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम आतासुद्धा आपल्याला लोच ठेवायची आहे. व्यवस्थित रवा आपल्याला छान या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. रव्याच्या अजिबात आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीत. अशा प्रकारे हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर रवा आपला चांगला मिक्स झालेला आहे. आपण विस्कर बाहेर काढून चमच्याने परत हा रवा चांगला हलवून घेऊयात. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला चमच्यानेच करायची आहे. पहा, तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये रवा घातल्यानंतर लगेच तो घट्ट व्हायला लागलेला आहे आणि तो शिजायला देखील सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम मी आतासुद्धा अगदी कमीच ठेवलेली आहे. जी आपण सुरुवातीला लो केली ती ना, तशीच ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं की एकदम बारीक चिरून पालक घालायचा आहे. फक्त पालक घेताना आपल्याला काय करायचं की छान कोवळा असा पालक घ्यायचा आहे. जास्त निब्बर झालेला पालक आपल्याला इथे वापरायचा नाही, कारण निब्बर झालेल्या पालकाची देठंसुद्धा जास्त निब्बर असतात, मग ते शिजायला वेळ लागतात. म्हणून छान कोवळा असा पालक आपल्याला इथे वापरायचा आहे. आता संपूर्ण पालक आपण या मिश्रणामध्ये घातला आहे. आता छान मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल की पालक यामध्ये किती घालायचा, तर पालक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यापेक्षा कमीही घालू शकता किंवा यापेक्षा जास्त देखील घालू शकता. मी इथे साधारण छोटी 1 जुडी पालकाची यामध्ये घातलेली आहे. पालक घेण्या अगोदर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. परत तो पाण्यानं छान धुवून घ्यायचा आहे आणि मग तो बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता पालक मी रव्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे. हे मिश्रण आपलं खूप घट्टसर झालं आहे. हे मिश्रण शिजायचं देखील बाकी आहे. तर यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. तर यामध्ये आता मी परत 1 वाटी पाणी घालते. पाणी घालताना आपल्याला इथे थंड पाण्याचा वापर करायचा नाही. गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी गरम पाणी यामध्ये घातले. आता परत आपण याला छान मिक्स करून घेऊयात. आता मात्र गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी वाढवू शकता. मीडियम केली तरीही चालेल. आता हे मिश्रण आपल्याला मीडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे. पण या मिश्रणाला आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही आणि छान एकसारखं देखील शिजेल. आता आपण हे मिश्रण छान शिजवून घेऊयात. हे पालक पापड करायला खूप सोपे आहेत. तुम्ही घरामध्ये एकट्या असाल ना, तरीसुद्धा हे पापड 3-4 किलोचे आरामात बनवू शकतात. याला अजिबात दुसऱ्या माणसाची गरज पडत नाही, कारण हे करायलाही खूप सोपे आहेत आणि अगदी पटपट होतात. मीडियम गॅसवरती हे मिश्रण शिजवता मला आता 10 ते 12 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे मिश्रण घट्टसर झालं आहे आणि हलकंसं ट्रान्सपरंट देखील दिसायला लागले. पण तरीसुद्धा आपलं हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं नाही.
हे मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला आणखी थोडासा वेळ लागणार आहे. पण त्याआधी आपल्याला यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालायचं आहे, कारण हे मिश्रण आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे. तर परत मी इथे 1 वाटी पाणी घातले. तर टोटल आपण सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत यामध्ये 9 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. 1 वाटी रव्यासाठी आपण इथे टोटल 9 वाटी पाणी इथे वापरले. तर पाण्याचं प्रमाण असंच आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे, कारण प्रत्येक रव्याला पाणी कमी जास्त लागू शकतं. तर लागेल तसंच आपण यामध्ये पाणी घालून हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आता घातलेलं पाणी मी यामध्ये छान मिक्स केलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती आणखी 10 ते 15 मिनिटे हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, किंवा हे मिश्रण छान ट्रान्सपरंट होत नाही ना, तोपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घेऊयात. मिश्रण चांगलं शिजणं खूप गरजेचं आहे, नाहीतर पापड फाटू शकतात. त्यासाठी आपण हे मिश्रण छान असं शिजवून घेऊयात. आता हे मिश्रण शिजवता मला 10 ते 15 मिनिटे झालीत आणि तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला छान अशी चकाकी आली. तेव्हा समजायचं मिश्रण आपलं छान शिजलं आहे. आणि मिश्रण शिजल्यानंतर असं थोडंसं सैल देखील होतं. तर तुम्ही पाहू शकता चमच्यावर छान असं या मिश्रणाची कोटिंग तयार झालेली आहे. तेव्हा समजायचं मिश्रण आपलं परफेक्ट शिजलं आहे. किंवा परत हा चमचा मिश्रणामध्ये बुडवायचा. बाहेर काढल्यानंतर थोडंसं थांबायचं आणि या चमच्यावरती अशा प्रकारे एक रेष ओढून पाहायची. हे मिश्रण जर मिक्स झालं नाही ना, तेव्हा समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असे शिजले. तुम्ही पापड लगेच बनवायला घेऊ शकता. तर पहा, रेष ओढल्यानंतर ही रेष बिलकुल मिक्स होत नाही, अगदी ओढली तशीच राहिलेली आहे. हे मिश्रण थोडंसुद्धा इकडे तिकडे पांगलेलं नाही, म्हणजे आपलं परफेक्ट असं हे मिश्रण शिजून तयार झालं आहे. हे मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 30 ते 35 मिनिटे लागतात. तर मी सांगितल्यापेक्षा थोडंसं 4-5 मिनिटे तुम्ही मिश्रण जास्त शिजवलं तरी देखील चालेल, कारण आपण पापड बनवताना खूप सारी मेहनत करतो आणि ही मेहनत केल्यानंतर पापड जर फाटले किंवा चिरले ना, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. तर पापड चिरू नये म्हणून हे मिश्रण आपलं चांगलं शिजणं देखील खूप गरजेचं असतं. त्यासाठी वेळ थोडासा जास्त लागू द्यायचा, पण मिश्रण आपलं परफेक्ट शिजलं पाहिजे. तर इथे आपलं मिश्रण परफेक्ट शिजलं आहे. आपण गॅस बंद करून लगेच या मिश्रणाचे पापड बनवायला घेऊयात. पालक पापड बनवण्यासाठी मी इथे पॉलिथिन शीट अंथरून घेतली आणि त्याला अगोदर मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं. म्हणजे वाळल्यानंतर हे पापड ना या पॉलिथिन शीटला आपोआप सोडतात किंवा आपल्याला काढायला जास्त वेळ लागत नाही. तेल लावल्यामुळे पटकन ही पॉलिथिन शीट या पापडपासून वेगळी होते. आता पापड तुम्हाला किती लहान मोठे बनवायचे आहेत ना, त्यानुसार तुम्ही इथे मिश्रण घेऊन अशा प्रकारे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. पण हे पापड बनवताना खूप जास्त जाडही बनवायचे नाही आणि खूप जास्त पातळही बनवायचे नाही. मीडियम थिकनेसचे आपल्याला अशा प्रकारे हे पापड बनवून घ्यायचे आहेत. हे पालक पापडचं मिश्रण शिजवत असताना यामध्ये मी फक्त जिरे आणि चिली फ्लेक्स वापरलेत. पण तुम्हाला यामध्ये ओवा, पांढरे तीळ घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. आता अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व पापड बनवून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पालक पापड मी बनवून घेतलेत. आता हे तयार पापड आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत. आता पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता पालक पापड आपले अगदी मस्त वाळलेत आणि खूप सुंदर आपले हे पापड तयार झालेले आहेत. हे पापड मी 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेत. पण तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा हे पापड बनवू शकता. फॅनखाली हे पापड वाळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर खूप सुंदर आपले हे पापड तयार झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही पापड बनवून वर्षे 2 वर्षे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक पापड आपला अगदी मस्त झालेला आहे. बिलकुलसुद्धा चिरलेला नाही किंवा फाटलेला नाही. एकदम परफेक्ट हे पापड तयार होतात. आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मगच त्यामध्ये पापड सोडायचा. तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच आपल्याला कमी करायची आहे आणि असा मस्त पापड तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला पापड तयार झाला आहे. आणखी एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर पाहू शकता तेलात टाकला की पापड लगेच दुपटीने फुललेला आहे. खूप मस्त हे पापड तयार होतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. तर अशाच प्रकारे मी काही पापड तळून घेतलेत आणि पहा एकदम टेस्टी कुरकुरीत खमंग असे पालक मसाला पापड तयार झालेले आहेत. हे पापड करायला जेवढे सोपे आहेत ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. धन्यवाद.